मुंबईचा राजा म्हणून ओळख असलेल्या गणेश गल्लीच्या गणपतीचं आज विसर्जन होणार आहे आणि गणेश गल्लीच्या गणपतीची सकाळी आरती करण्यात आली आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश गल्लीच्या बाप्पाची मिरवणूक ही लालबागच्या राजाच्या आधी सुरू झालेली आहे आणि ही थेट दृश्य गणेश गल्लीमधून पाहतोय। थेट जाणार आहोत। माझ्या सहकारी प्रणाली कापसे देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, गणेश गल्लीच्या राजाची मिरवणूक सुरू झालेली आहे, कसं वातावरण आहे? बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे आमच्या प्रतिनिधींचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये किंवा खरं तर जल्लोष इतका जोरात सुरू आहे की आमच्या प्रतिनिधींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही आता सुरू झालेली आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत खरं तर अनेक गणेश भक्त या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी साश्रू नयनांनी खरं तर भाविक भक्त इथे येत असतात। या संपूर्ण परिसरातून अनेक मोठे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होत असतात। मात्र या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीमध्ये कुठेही खोळंब येऊ नये, कुठेही कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी या सगळ्या गणेश मंडळांचं एकमेकांसोबत सुसंवाद सुरूच असतो आणि त्यामुळेच सगळ्यात आधी जो गणपती निघतो, ज्याला मान सगळ्यात आधी असतो, तो म्हणजे मुंबईचा राजा, गणेश गल्लीचा हा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होतो। पुन्हा एकदा जाऊयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, गणेश गल्लीच्या राजाची ही मिरवणूक सध्या सुरू झालेली आहे। मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे। तुम्ही स्वतः या मिरवणुकीचा अनुभव घेताय, काय सध्या वातावरण आहे? त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाते आहे। आपण पाहतो आहोत गणेश गल्लीचे राजा हे मानाचे गणपती आहेत आणि त्यांच्यावर जोपर्यंत ते त्यांच्या मंडपातून बाहेर पडत नाही किंवा त्यांची विसर्जन मिरवणूक सुरू होत नाही तोपर्यंत मुंबईमध्ये इतर कुठल्याही विसर्जन मिरवणुका या सुरू होत नाही। आपण पाहतोय गणेश गल्लीच्या राजाची मनोभावे पूजा केल्यानंतर त्यांना त्यांच्या मंडपातून हलवण्यात आलेलं आहे आणि चिंचोली गल्लीतली पहिली पुष्पवृष्टी ही त्यांच्यावर झालेली आहे। त्यानंतर मुख्य जी गणेश गल्ली आहे तिथली सुद्धा पुष्पवृष्टी त्यांच्यावर केली जाईल आणि त्यानंतर गल्लीतून वळून ती मुख्य रस्त्यावर येईल। परंतु पुढचा 1.5-2 तास तिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रस्त्यावर यायला लागेल आणि तिथे सुद्धा 2-2.5 तास जी आहे ती बाप्पांची मूर्ती ही मार्गस्थ होत राहील। त्यामुळे पुढचे 3-4 तास बाप्पा हे लालबाग त्यांच्या निवासस्थानीच राहतील असं आपल्याला म्हणता येईल। निश्चितच प्रणाली, खरं तर हा जल्लोष सुरू आहे। तुमच्यासोबत अशीच बातचीत सुरू ठेवू। सध्या ही दृश्य आपण पाहतोय, गणेश गल्लीतली ही दृश्य आहेत। मुंबईचा राजा, गणेश गल्लीचा हा राजा आता विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे। आज 10 दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जातोय। प्रत्येक जण आपापल्या ऐपतीप्रमाणे, आपल्या कुवतीप्रमाणे बाप्पाची पूजा अर्चना करत असतात आणि त्याच्याकडे भरपूर आशीर्वाद मागत असतात। आपल्या मनातलं गाऱ्हाणं बाप्पाच्या चरणी मांडत असतात आणि आम्हाला सुख समृद्धी दे, अनेक आशीर्वाद दे असं म्हणत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी तू निश्चितच लवकर ये असं प्रॉमिस बाप्पाकडून घेत आज साश्रू नयनांनी आपल्या या लाडक्या बाप्पाला विसर्जन मिरवणुकीमध्ये खरं तर निरोप देण्यासाठी अनेक भाविक भक्त आज या विसर्जन मिरवणुकीत सामील झालेले आहेत।